हॅलो गेट, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या जॉबबद्दल माहिती सांगणार आहे ते जॉब निघलेले आहेत. रयत शिक्षण संस्था सातारा इथं वॅकन्सी निघलेली आहे. इथे एकूण वॅकन्सी ज्या निघालेल्या आहे 1192 वॅकन्सी इथे निघलेल्या आहे आणि इथं 2 विद्यापीठासाठी या वॅकन्सी निघलेल्या आहे, जसं की कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठी आणि शिवाजी विद्यापीठासाठी. ओके, त्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठी 347 जागा निघलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथं दुसरं पीडीएफ दाखवतो तुम्हाला. इथं शिवाजी विद्यापीठासाठी 845 जागा निघल्या आहेत. इथं वर्क इंटरव्ह्यू जो होणार आहे मुलाखतीवर होणार आहे, म्हणजे वर्क फॉर इंटरव्ह्यू. ओके, तर इथं मी तुम्हाला दोघांची माहिती या स्टेप बाय स्टेप या पीडीएफ मध्ये वाचून दाखवणार आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती वॅकन्सी आहे शिवाजी विद्यापीठ आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये. ओके, तर सगळ्यात आधी सुरू करूया आपण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये 347 जागांसाठी. ओके, तर चला सुरू करूया या व्हिडिओला. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल काही तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी. दररोजचे मी 3 ते 4 व्हिडिओ असं टाकत असतो जॉब रिलेटेड. तर चला सुरू करूया गाईज या व्हिडिओला. जसं की तुम्ही गाईज इथं आता बघू शकता, आता मी पीडीएफ फाईल त्याची ओपन केलेली आहे. तसं रयत शिक्षण संस्था सातारा इथे वॅकन्सी असणार आहे. इथं पवई नाका सातारासाठी पाहिजे. इथं समक्ष मुलाखतीत शैक्षणिक 2024-25 साठी इथं आहे. संस्था कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ घटकांच्या महाविद्यालयीन चालू शैक्षणिक वर्षाकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात इथं निवड करण्यासाठी शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे. इथं जे शिक्षकांची पदे जे असणार सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुम्हाला इथं घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जे होणार आहे गॅरंटेबल पोस्ट, म्हणजे सहाय्यक प्राध्यापक मध्ये असणारे विषय, सहाय्यक प्राध्यापक त्यांचे विषय आणि तात्विक महत्वाची पदे, तत्वावरील पदे. ओके, मराठीसाठी इथं 3 पदे असणार आहेत टोटल. हिंदीसाठी इथं 1 पद आहे. ओके, इंग्रजीसाठी 5 पदे आहे. माधवीसाठी 3 पदे, मानसशास्त्रासाठी 1 पद आहे वॅकन्सी. इथे इतिहासासाठी 7 जागा आहे. भूगोल या विषयासाठी 6 जागा आहे. इथं समाजशास्त्रासाठी 2 जागा आहे गाईज. त्याच्यानंतर इथं अर्थशास्त्रासाठी 6 जागा आहे. इथं वाणिज्यासाठी 5 जागा आहे. पदार्थ विज्ञानासाठी 6 जागा आहे. वनस्पती शास्त्रासाठी 6 जागा. त्याच्यानंतर प्राणीशास्त्रासाठी 9 जागा. त्यानंतर गणितसाठी 4 जागा आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10 जागा. ओके, या सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 12 जागा. त्याच्यानंतर संख्याशास्त्रासाठी 10 जागा आणि अकाउंटन्सीसाठी 1 जागा आणि संस्कृतसाठी इथं 10 जागा. अशा टोटल इथं 104 जागा इथं लिहिलेल्या आहेत. ओके, त्याच्या झाल्या आता गॅरंटेड पोस्टसाठी. ओके, इथं शर्तने अटी आपल्याला वाचून घ्यायचे. इथं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं की इथं उपरोक्ता फार तत्वावरील महाराष्ट्र पदे हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र विभागासाठी निर्मित केलेले आहे. ओके, शासन निर्णयाच्या संपर्कामधून. ओके, सदर पद जे असणार आहेत गाईज, इथे तात्पुरता इथं आपल्याला शिक्षक इथं म्हणून सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्याला निवड करण्यात येणार आहे. ओके, तात्पुरतासाठी भरती असणार आहे इथं. आणि तुम्हाला इथं उपरोक्तासाठी तत्वपदे भरण्यासाठी विभागीय मंडळासाठी सहसंचालन कोल्हापूरपदी इथं ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या अनुसार जाहिराती देण्यात येणार. 639 प्रमाणित पत्र, शर्तटी वगैरे आपल्याला इथं लागणार आहे. इथं आपल्याला एका वर्ष एक शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला घेण्यात येणार आहे, म्हणजे 9 महिन्यासाठी कालावधी असणार आहे आपला 1 वर्षापर्यंत. तुम्हाला इथं आवश्यक इथं आपल्याला स्टॅम्प पेपर वगैरे पण लिहून द्यायचं इथं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. ओके, इथं लिहिलं गेलेलं आहे. इच्छुकांनी इथं उमेदवार करू शकता. इथं स्थळ, ठिकाण आणि इथं सही इथं लिहिलं गेलेलं आहे सगळं काही. आता त्याच्यानंतर बघूया इथं आता आपण इथं जे आता बघतोय आपण आता नॉन गॅरंटेबल पोस्टसाठी असिस्टंट प्रोफेशन साठी असणार आहे. इथं मराठीसाठी 1 पद आहे. ओके, त्याच्यानंतर हिंदीसाठी 1 पद, इंग्लिशसाठी 3 पद +1 अजून असणार आहे हॉलमध्ये, म्हणजे 4 पद झाले टोटल. पॉलिटिक्स सायन्ससाठी 2 पद. ओके, त्यानंतर संस्कृतसाठी 1 पद, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स असे इथं भरपूर इथं पद लिहिले गेलेले आहे. आपण इथं बघू शकता. झुलॉजी झालेले आहे, सोशिओलॉजी, एज्युकेशनल, स्टॅटिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, बॉटनी, इलेक्ट्रॉनिक्स,
ऍप्लिकेशन मायक्रो, असं इथं बहुत सारे इथं पद इथं भरपूर आहे. कॉमर्स इथं भरपूर पद आहे गाईज. ते इथं सांगायला गेलं तर भरपूर वेळ होऊन जाईल. आपल्याला 2 पीडीएफ कव्हर करायचे इथं. इथं 52 पद आहे कॅम्प्युटर सायन्समध्ये, बघू शकता तुम्ही. मोठी मोठी वॅकन्सी इथं अशी टोटल ऑफ इथं वॅकन्सी आहे. BCA, IT वगैरे सगळ्यांसाठी. ओके. त्या इथं जे होणे आहे 231 वॅकन्सी प्लस 2 वॅकन्सी, 233 वॅकन्सी इथं असणार आहे. त्यानंतर B22 नॉन गॅजेट पोस्टसाठी इथं टोटल ऑफ इथं पण 10 वॅकन्सी असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही. ओके. इथं पण तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे इथं 347 पदांची भरती असणार आहे. तर त्यांचे रूल अँड कंडिशनच्या बारेत सांगितले गेलेले आहे. ऍप्लिकेशन प्रोसेसची जी फीज असणार ₹200 असणार आहे सगळ्यांसाठी, नॉन रिफंडेबल, ऑल कॅटेगरी. ऍप्लिकेशन प्रोसेससाठी सगळ्यात तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानं तुम्हाला ती मुलाखतीत बोलणार आहे तिथं.